नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेसमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट 150 ॲक्शन वर्ड्स, जे की तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये स्पीकिंग करण्यामध्ये किंवा जेव्हा तुम्हाला कन्व्हर्सेशन करायचं एकमेकांसोबत, तर तेव्हा फार उपयुक्त असणार आहे. शाळेमध्ये पण तुम्हाला ॲक्शन वर्ड्स लिहायला लावतात बघा, बरोबर आहे का नाही? तर ते आपण पूर्ण बेसिक पासून तर जास्तीत जास्त म्हणजे जवळपास 150 ॲक्शन वर्ब्स तुमचे या व्हिडिओमध्ये लर्न करून घेणार आहोत. म्हणजे आम्ही तुम्हाला फक्त देणार नाही, तर ते पूर्ण तुमच्यातून लर्न करून घेणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघावा लागेल, बरोबर आहे ना? जेव्हा तुम्ही बघाल तर तेव्हा तुम्हाला 150 वर्ब्स तुमचे लर्न झालेले असेल. तर चला मग बघू आपण. तर बघा, आजचा जो फर्स्ट ॲक्शन वर्ब आहे बघा, ॲक्ट. ॲक्ट म्हणजे काय? अभिनय करणे. अभिनय करणे किंवा कृती करणे. जसं की आपण आता ही इज ॲक्टिंग, तो काय करत आहे? अभिनय करत आहे. असं आपण वाक्य बनवतो बघा. हे सेंटेन्स बनवण्यासाठी तुम्हाला फार म्हणजे ॲक्शन वर्ब असं असता की तुम्हाला एखादी कृती सांगायची तर त्याच्याशिवाय ॲक्शन वर्ब शिवाय ते सांगता येत नाही. तर त्यासाठी काय करायचे, प्रत्येकाला इंग्लिश बोलण्यासाठी ॲक्शन वर्ब लर्न करणं मस्ट आहे. मस्ट म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही इंग्लिश बोलू शकत नाही, बरोबर आहे का नाही? आस्क, आस्क मीन्स काय? विचारणे. फार इझी काही काही वर्ड्स आहे. बॅलेन्स, बॅलेन्स मीन्स समतोल साधणे. बॅलेन्स म्हणजे असा समतोल असतो बघा, समतोल साधणे. बँग, ठोठावणे. बार्क, भुंकणे. बॅट, बॅटने मारणे. बॅटिंग करतो ना आपण क्रिकेट खेळायच्या वेळेला, ते बॅट बॅट म्हणजे बॅटिंग करणे, म्हणजे हा बॅट हा त्याचा ॲक्शन वर्ब म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. बी, बी मीन्स असणे. बी हा सुद्धा एक प्रकारचा ॲक्शन वर्ब आहे. बीट, मारणे किंवा ठोठावणे. बिकम, बनणे. कोम, केस विचारणे. केस विंचारणे म्हणजे काय? आपण केस विंचारतो सकाळी आंघोळ केल्यानंतर, ते केस विंचारण्यासाठी काय वर्ड्स आहे? कोम. आणि कोम हा ॲज अ नाऊन म्हणून पण वापरतात. कोम म्हणजे काय? आपण कंगवा जे म्हणतो ते. बघा, आपण पहिल्या स्लाइडमध्ये 10 ॲक्शन वर्ब बघितले. अशा आपण काय करणार आहे, प्रत्येकाचे 10 काय केलेले आपण ॲक्शन वर्बचे पार्टिशन केलेले आहे. तर काय करायचे तुम्ही, जेव्हा आपण मी रीडिंग करतो आणि ते मराठीतून मिनिंग सांगत राहतो, तर प्रॉपर लक्ष द्यायचंय. लक्ष दिल्यानंतर काय होते, ते तुम्हाला म्हणजे रीडिंग पण करता येतात. काही वर्ड्स असे याच्यामध्ये की काही मुलांना ते रीडिंग करता येत नाही, आणि त्याचबरोबर काहींना रीडिंग करता येतात पण त्याचे मिनिंग एक्झॅक्टली काय होता ते माहित नाही, बरोबर आहे की नाही? काहींना समजतंय की आपल्या याचा मिनिंग हा असू शकतो, पण तो एक्झॅक्टली त्याला माहित नाही की त्याचं काय मिनिंग आहे. जसं आपण बॅलन्स, बॅलन्स म्हणजे आपल्याला काय आठवतं, एक प्रकारचं आहे काहीतरी, पण त्याला काय म्हणतो आपण? बॅलन्स म्हणजे समतोल साधणे दोन्ही वस्तूमधला. तर चला नेक्स्ट. बेग. बेग मीन्स काय? भीक मागणे. बेगर बघितला असं पहा तुम्ही. बेगर म्हणजे काय? भिकारी. त्याच्याहून लक्षात ठेवायचं. बेगर, बेग. बेग मीन्स भीक मागणे. मी काय देतोय तुम्हाला, हे लर्न राहण्यासाठीचे टूल देतोय. का? कारण की तुमच्या हे वर्ड्स जे ॲक्शन वर्ब आहे ना, निरंतर लक्षात राहावं म्हणून. बिगिन, बिगिन मीन्स सुरुवात करणे किंवा सुरू करणे. बेंड, वाकणे. बेट, पैज लावणे. आपण पैन लावतो बघा कोणाशी, आय विल बेट विथ यू. म्हणजे असं जसं IPL मध्ये आता कोणती टीम जिंकणार आहे, चेन्नई जिंकणार आहे, मुंबई जिंकणार आहे, तिचे आपण काय करतो, बेट लावतो बघा. तसे ॲप पण असतात काही. ब्लो, ब्लो मीन्स फुंकर मारणे. बॉईल, उकळणे. बॉरो, उसने घेणे. बाउन्स, उडी मारणे. ब्रेक, मोडणे. कम, येणे. बरोबर आहे की नाही? काय आपण ह्याचं प्रोनाऊन्सिएशन पण तुम्हाला प्रॉपर जमायला पाहिजे. काय प्रोनाऊन्सिएशन आहे, समजा याचं आता काही गणी काही पण असतात, याचं काय, बॉरो, बॉईल, ब्लो, बेंड, असं तुम्हाला क्लिअर स्पष्ट कळायला पाहिजे. हे 12 खडी प्रमाणे शब्द नाही किंवा 14 खडी म्हणतो आपण, जसं की क च के, का च के, की च के आहे, अशा प्रकारे वर्ड्स बनत नाही.
पुढचं बघा 21 नंबरचं ब्रिंग. ब्रिंग मीन्स आणणे. ब्रश दात घासणे. बिल्ड बांधणे. बर्न जळणे किंवा जाळणे. एखादी वस्तू आपण जाळतो किंवा जळणे, जळते एखादी वस्तू. कॅरी वाहून नेणे. चेंज बदलणे. कम येणे. कुक स्वयंपाक करणे. कफ खोकलणे. फ्लाय उडणे किंवा उडवणे. याच्यामध्ये काही फार इझी वर्ड्स होते, त्याच्यामुळे जास्तीचं काही चेंज नाही करायचं तुम्हाला. हे तुम्हाला म्हणजे प्रोनाऊन्स करता येईल. जरी आपण बघू ब्रिंग, ब्रश, बिल्ड, बर्न, कॅरी, चेंज, कम, कुक, कफ आणि फ्लाय. बरोबर आहे का नाही? लिव्ह. लिव्ह मीन्स राहणे. लुक. लुक मीन्स पाहणे किंवा दिसणे पण होतं. लॉस गमावणे. लव प्रेम करणे. हा सिम्बॉल तुम्हाला समजून गेला असेल. बरोबर आहे की नाही? लव मीन्स प्रेम करणे. मेक बनवणे. मार्च संचलन करणे किंवा काय आपण एक प्रकारचं काय म्हणतो त्याला, आंदोलन करणे. मॅरी लग्न करणे. मीट भेटणे. मिक्स मिसळवणे किंवा मिसळणे. मॉप पुसणे. मॉपला आणखी एक शब्द काय आहे? वाईप. WIP. वाईप नी सुद्धा काय आहे? पुसणे होतं. सिनॉनिम्स म्हणतात त्याला. काउंट मोजणे. क्राऊल सरपडणे. सरपटणे म्हणजे एक छोटं बाळ असतं बघा, ते चालण्या अगोदर गुडघ्याचे चालण्या अगोदर काय करते, थोडस घसरत घसरत जमिनीला पुढं पुढं जातो, त्याला काय म्हणतो आपण? क्राऊल. क्राय रडणे. कट कापणे. डान्स नाचणे. हे काही सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला. डिसाइड निर्णय घेणे. डेकोरेट सजवणे. डेकोरेशन ऐकलेलं असं बघा तुम्ही, आपण काही कार्यक्रम असला का डेकोरेशन करतो. डेकोरेट मीन्स काय? त्याचं वर्ब, ऍक्शन वर्ब सजवणे. डिग खोदणे. डायू बुडणे किंवा काय सूर मारणे. आपण डायू मारतो बघा एखादी कॅच पकडायच्या वेळेला, तुम्ही क्रिकेटमध्ये बघता याने विराट कोहलीने डायू मारला तर ते. डू. डू मीन्स करणे. टियर फाडणे. ड्रीम स्वप्न पाहणे. स्पिल उतू जाणे. उतू जाणे म्हणजे काय? एका आपलं गॅसवर आपण काही दूध वगैरे ठेवलं ते काय होतं? उतू जातं. मग उतू जाण्यासाठी काय वर्ड्स आहे? स्पिल. हे वर्ड्स मी असे का देतोय तुम्हाला? कारण की जेव्हा तुमच्याकडे ऍक्शन वर्ब असेल तरच तुम्हाला ते सेंटेन्स इंग्लिश मधून काय बनवायचं असं समजेल, किंवा तुम्हाला घरी तुमच्या आईसोबत किंवा बहिणीसोबत भावासोबत बोलायचंय तर त्यासाठी तुमच्याकडे त्या प्रकारची व्होकॅब्युलरी असणं गरजेचं आहे. जर व्होकॅब्युलरीच नाही तर आपण काय ठरवू की त्याच्यामधलं मला वर्ड्स माहित नाही तर मी ते सेंटेन्स कसं बोलणार आहे? बरोबर आहे की नाही? पण तुमच्याकडे जर कधी तो वर्ड्सला नसला तुम्ही काय करता? ट्राय करता. स्पिल मीन्स काय? समजा उतू जाणे, तर मग आपण दूध उतू जात आहे समजा, मिल्क इज स्पिलिंग. आपण असं ट्राय करत नाही का? बरोबर आहे की नाही? त्या प्रकारचे मग जर आपल्याला वर्ड्स न असले तर आपण काय करतो? थोडासा प्रयत्न करतो. ड्राईव्ह चालवणे हे तुम्हाला सांगितलेलं आहे बघा. ड्राईव्ह हा वर्ड्स कुठं असतो? ज्या वाक्यामध्ये समजा फोर व्हीलरचा उल्लेख होतो तर त्यावेळेला काय करायचं? तुम्ही ड्राईव्ह वर्ड्स वापरायचा आहे. काय? ड्राईव्ह. आणि जेव्हा टू व्हीलरचा वर्ड यूज होतो तर तेव्हा काय करायचंय? राईड वर्ड्स वापरायचं आहे. RIDE. राईड मीन्स काय? दोन चाकी वाहन चालवणे. आणि ड्राईव्ह मीन्स काय? चार चाकी वाहन चालवणे. ड्रॉप. ड्रॉप मीन्स टाकणे किंवा पडणे. ड्राय
वाळवणे किंवा कोरडे करणे. स्पेल मीन्स स्पेलिंग लिहिणे. आपण स्पेलिंग नाही म्हणतात, स्पेलिंग करेक्ट आहे का बघा ते. एंटर प्रवेश करणे. एक्सप्लेन समजावणे. प्लीज एक्सप्लेन मी म्हणजे काय, आपण एक प्रकारचं समजावतो बा, समजावणे. टर्न मीन्स फिरणे. टर्न अराउंड म्हणजे गोल फिरा. फॉल पडणे. फीड हा वर्ड फार महत्वाचा आहे बरं का. FEED फीड. फीड आणि फूड मध्ये फरक आहे. फीड मीन्स अन्न देणे किंवा खाऊ घालणे. आय एम फीडिंग ग्रास टू काऊ म्हणजे फीड म्हणजे काय, खाऊ घालणे. काय, मी गाईला गवत खाऊ घालत आहे. अशा प्रकारचं काय ते सेंटेन्स बनतंय. फील मीन्स जाणवणे. काय जाणवतंय, फिलिंग. आपण ऐकतो ना फिलिंग वगैरे असं काही. फील मीन्स जाणवणे. फाईट भांडणे. फील भरणे किंवा भरून काढणे. फाइंड शोधणे. फिनिश संपवणे. फिश मासे पकडणे किंवा मासेमारी करणे. ले टेकणे. जसं की आता माझा हा शोल्डर आहे, याला मी असा टेकवलेला आहे, तर याला काय म्हणतो आपण, टेकणे. बरोबर आहे का नाही. आपलं पूर्ण काय करतोय, वेट त्याच्यावर टाकतोय, तर त्याला काय म्हणतो आपण, टेकणे. टेकण्यासाठी काय वर्ड्स आहे, LAY. फ्लाय मीन्स उडणे. फोल्ड मीन्स काय, घडी मारणे किंवा घड्या मारणे. फॉलो अनुकरण करणे. फॉरगेट विसरणे. फॉरगिव्ह माफ करणे. हे दोन्ही मध्ये थोडस म्हणजे कन्फ्युजन होऊ देऊ नका. फॉरगेट आणि फॉरगिव्ह मध्ये. फॉरगेट मीन्स काय, विसरणे, आणि फॉरगिव्ह मीन्स काय, माफ करणे. फ्रीज गोठवणे किंवा गोठणे. फ्राय तळणे. गेट मिळवणे किंवा मिळणे. गिव देणे. गो जाणे. ग्रो वाढणे. एकदा रिपीट करू का पुन्हा. फोल्ड, फॉलो, फॉरगेट, फॉरगिव्ह, फ्रीज, फ्राय, गेट, गिव, गो आणि ग्रो. ते जास्त वर्ग असल्या कारणास्तव काय होतंय, माझी एक इच्छा आहे की तुम्ही कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी इनहॅन्स करा. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारची कसर न सोडता तुम्हाला काय करतोय, जास्तीत जास्त व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पण ते जास्तीत जास्त कशावर पण डिपेंड आहे, तुम्ही किती मला प्रतिसाद देता. बरोबर आहे की नाही. आता मी हा पूर्ण व्हिडिओ बनवतोय, याच्यावर आम्ही 3-4 तास पहिले काम केलंय. याची PPT बनवली आहे, त्याला वगैरे व्यवस्थित नाव दिलंय, चेक केलंय बरोबर आहे का नाही, सगळ्या गोष्टी मॅनेज करून म्हणजे 4-5 तास वेळ देऊन नंतरला मग तुमच्या समोर काय करतो आम्ही, प्रेझेंट करतोय. बरोबर आहे की नाही. गेस मीन्स अंदाज लावणे. आपण नाही म्हणत का, गेस कर थोडासा, तसं अंदाज लावणे. हॅपन घडणे. हेट द्वेष देणे. हेअर ऐकणे. हेल्प मदत करणे. हाईड लपवणे. हिट मारणे. फोल्ड धरून ठेवणे. हॉग उड्या मारणे. हग मिठी मारणे. हग म्हणजे काय, एक आई आपल्या बाळांना किंवा मुलांना अशी मिठी मारते बघा, तर त्या प्रकारचं हग मीन्स मिठी मारणे. हंट मीन्स शिकार करणे. हरी मीन्स घाई करणे. हरिअप ऐकलेले बघा तुम्ही, हरिअप मीन्स घाई करणे, घाई करा. इमॅजिन कल्पना करणे. इम्प्रूव्ह सुधारणा करणे. इंट्रोड्यूस ओळख करून देणे. आयर्न इस्त्री करणे. जंप उडी मारणे. कीप मीन्स ठेवणे. त्याच्यानंतर किक मीन्स लात मारणे. किल मीन्स ठार करणे. आता बघा याच्यामधले काही वर्ड्स असे की तुम्हाला रीडिंग करायला थोडेसे प्रॉब्लेम येईल. इंट्रोड्यूस म्हणजे काय, ओळख करून देणे. इम्प्रूव्ह मीन्स सुधारणा करणे. हा वर्ड्स आपण आपल्या डेली रुटीन मध्ये पण वापरतो बघा. हाऊ विल यू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश.
तू तुझी इंग्लिश कशी सुधारणा करशील का? इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. किस मीन्स चुंबन घेणे. नीट मीन्स विणणे. नो मीन्स काय? माहीत असणे किंवा जाणणे म्हणजेच काय? एक प्रकारचं माहीत असणे. मला माहिती आहे, आय नो. तर ते नो म्हणजे NO नाही, KNOW. याच्यामध्ये नाही का के सायलेंट आहे, त्याच्यामुळे आपण त्याचा उल्लेख कसा करतोय? नो. लाफ मीन्स हसणे. लर्न मीन्स शिकणे. लिव्ह मीन्स निघून जाणे. लिक मीन्स चाटणे. लाय मीन्स आपण काय घेतलं होतं इथं? लाय मीन्स काय? खोटे बोलणे. झोपणे नाही याच्यामध्ये, हे कट करा थोडस. लाय मीन्स काय? खोटे बोलणे. लिफ्ट मीन्स उचलणे. लिफ्ट तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही. लिफ्ट म्हणजे काय? उचलणे. लिसन ऐकणे. लिसनची स्पेलिंग एकदा व्यवस्थित एकदा बघून घ्या अजून. LISTEN. लिस्टन नाही म्हणायचं त्याला. काय म्हणायचंय? लिसन. बघा पुढचा वर्ड्स आहे. लिव्ह मीन्स राहणे. लुक मीन्स पाहणे. लॉस मीन्स गमावणे. लव मीन्स प्रेम करणे. मेक मीन्स बनवणे. मार्च संचलन करणे. मॅरी लग्न करणे. मीट मीन्स भेटणे. मिक्स मीन्स मिसळवणे. मॉप मीन्स पुसणे. एक तुम्हाला विनंती आहे, जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर तेव्हा काय करायचे? एकदा व्हिडिओ बघून घ्यायचा आणि मग स्टॉप करायचा. पूर्ण व्यवस्थित लिहून घ्यायचे. व्यवस्थित जे पण ऍक्शन वर्ब तुम्हाला प्रॉपर दिसतंय की कुठं काय घ्यायचंय. वाटलंच मी नंतरला तुम्हाला हे 2-2, 3-3 सेकंदाचा वेळ देईल, तेव्हा काय करायचे तुम्ही, मी बाजूला होऊन पटापटा काय करायचे, शेवटला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. बरोबर आहे की नाही? पण माझं काय विनंती राहील माहिती आहे का, की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णतः बघा. का? कारण की जेव्हा मी ते प्रोनाऊन्स करतोय की तुम्हाला एक्झॅक्टली कळतंय की या वर्ड्सला असं प्रोनाऊन्स करतात, त्या वर्ड्सला अशा प्रकारे प्रोनाऊन्स करतात. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतोय की कोणत्या वर्डचं मिनिंग काय मराठीतून, ते काय होते तुम्हाला डायरेक्ट मध्ये ब्रेन मध्ये क्लिक होतंय की याच्यासाठी हा मिनिंग आहे, त्याच्यासाठी तो मिनिंग आहे. तर तुमच्या तेच वर्ड्स फार काळ लक्षात राहील. तुम्ही 2दा-3दा रिपीट जर तो व्हिडिओ बघितला तर भरपूर याच्यामध्ये ऍक्शन वर्ड तुमचे कव्हर होणार आहे. जवळपास 150 पैकी तुमचे 100+ वर्ड्स आजच्या आज या व्हिडिओमध्ये लर्न होऊन जाईल. तुम्ही जर कधी व्हिडिओ 2दा-3दा रिपीट बघितला तर. समजलंय का? मूव मीन्स काय? हलणे. NEED नीड मीन्स गरज असणे. नॉड मीन्स मान हलवणे. एखाद्यानं कधी आपल्याला विचारलं, जेवण केलं का, आपण हो नो असं काही म्हणत नाही. आपण काय म्हणतो? असं करतो. बरोबर आहे की नाही? त्याला काय म्हणत्या? नोड मीन्स मान हलवणे. ओपन उघडणे. पेंट रंगवणे. पास होणे किंवा उत्तीर्ण होणे आपण म्हणतो त्याला. पे पैसे देणे. पीक मीन्स उचलणे किंवा तोडणे. प्ले खेळणे. पॉइंट दाखवणे. बघा आपण 150च्या फार जवळ आलेलो आहे. जे तुम्हाला वर्ड्स मी सांगतोय ते काळजीपूर्वक लर्न करा, कारण की तुम्हाला जास्तीत जास्त व्होकॅब्युलरी असणं फार गरजेचं आहे. व्होकॅब्युलरी असली तरच तुमचा काय माहिती आहे का, इंग्लिशचा पाया म्हणजेच बेस पक्का होईल. आणि इंग्लिशचा बेस जर तुमचा स्ट्रॉंग असला तर तुम्हाला इतर विषय समजण्यासाठी फार मदत होईल. जसं की तुम्हाला इंग्लिश जर तुमची बाय हँड असेल तर तुम्हाला सायन्स इझिली अंडरस्टँड होईल. का? कारण की सायन्स हा इंग्लिशमधूनच असतं. आणि जे सेमीला पण विद्यार्थी आहे तर सेमी मग कशामध्ये असतंय, ज्याच्यामध्ये सायन्स आणि मॅथ हे तुम्हाला इंग्लिशमधून असतंय. आणि तुम्हाला तुमच्या भाषेत जर कधी सायन्सचे आन्सर लिहायचे तर तुम्हाला इंग्लिश लिहिता बोलता येणं कंपल्सरी आहे. का? कारण की तुम्हाला तुमच्या भाषेत ते मांडता यायला पाहिजे.
मी असे खूप विद्यार्थी बघितलेले जे CBSE ला पण आहे आणि स्टेट बोर्डला पण आहे. त्यांना त्यांच्या शब्दामध्ये जेव्हा आन्सर लिहायची वेळ येते तेव्हा त्यांना व्होकॅब्युलरीची फार कमतरता वाटते. इथं हा वर्ड्स होता पण तो मला लक्षात नाही. मग तिथं काय वापरायचं? मग काय आपल्याला काय सुचतंय? कुठून तरी आपल्याला चिटिंग भेटेल आणि आपण ते लिहून घेऊ. पण आज तुम्ही 9वी 10वीला ते चिटिंग जे केली किंवा 12वीच्या बोर्डला केली किंवा म्हणजे कुठं जरी केली समजा ते 8वीला, तर ते तुम्हाला पुढं नीट JEE किंवा ॲडव्हान्सला काय येते अडचण येते. मग तिथं आपल्याला सांगणारं कोणी नाही राहत. मग त्यावेळेला काय आठवण येते की आपण मागं जर कधी आपला पाया कंप्लीट केला असता तर आज ही कंडिशन झाली नसती. बरोबर आहे की नाही? आता जे मुलं 5वी 6वी 7वीला आहे त्यांच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी व्यवस्थित आपली व्होकॅब्युलरी एनहान्स करून आणि आपल्या जो इंग्लिशचा सब्जेक्टच म्हणून लक्षात नका ठेवू. ती काय एक प्रकारची भाषा आहे आणि आपल्याला कुठेतरी जॉब करण्यासाठी किंवा आपल्या समाजामध्ये चांगलं वक्तृत्व दाखवण्यासाठी इंग्लिश ही भाषा सुद्धा असं गृहीत धरून शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर चला पुढचा वर्ड्स बघू आपण. पोअर मीन्स काय? ओतणे. प्रे मीन्स प्रार्थना करणे. पुल मीन्स ओढणे. पुश मीन्स ढकलणे. रीड मीन्स वाचणे. राईड मीन्स सवारी करणे किंवा 2 चाकी वाहन चालवणे, जसं की बायसिकल असो, मोटरसायकल असो. समजलंय का नाही? आपण त्याला काय म्हणतो? बाईक म्हणतो. रिंग मीन्स वाजवणे किंवा घंटा वाजवणे. रन मीन्स धावणे. से मीन्स एक तर म्हणणे किंवा बोलणे. आय एम सेइंग यू, मी तुला म्हणत आहे, समजा असं त्या प्रकारे. सी मीन्स पाहणे. सेल हा वर्ड फार सोपा आहे. सेल मीन्स विकणे. भरपूर वेळ झालेला आहे. जसं तुम्ही सेलर बायर ऐकलेलं असेल बघा. सेल मीन्स विकणे आणि बाय मीन्स विकत घेणे. ते काय आहे? दोन्ही ऑपोजिट वर्ड आहे. सेंड मीन्स पाठवणे. तुम्ही काय करता? व्हॉट्सअपवर असो, इंस्टाग्रामवर असो, मेसेज काय करता किंवा फोटो काय करता? सेंड करता बघा. तुम्हाला जर असं विचारलं की पाठवण्यासाठी इंग्लिशमधून काय वर्ड आहे, तुमच्या लक्षात लवकर येणार नाही. पण डायरेक्ट तुम्ही काय म्हणता? इनडायरेक्टली मला फोटो सेंड कर किंवा एखादा व्हिडिओ सेंड कर. शेक मीन्स हलवणे किंवा हात मिळवणे, जसं की आपण शेक हँड म्हणतो बघा. शेक हँड. शाऊट मीन्स ओरडणे. शो दाखवणे. सिंग गाणे गाण्यासाठी ऍक्शन वर्ब येतो. सीट बसणे. स्लीप झोपणे. स्माईल हसणे. स्पीक बोलणे. हे कशासाठी करतोय आपण? सगळं बोलण्यासाठी सर्व गोष्टी करतोय. काय? कोणती भाषा? तर इंग्रजी किंवा इंग्लिश म्हणतो आपण तिला. इंग्लिश भाषा शिकण्यासाठी आपण हे सर्व काय करतोय? एक प्रकारचा पाया निर्माण करतोय. पाया जर आपला मजबूत असला तर आपली वरची जी बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग म्हणजे पडणार नाही. जास्त काळ, भरपूर काळ टिकून राहील. जर आपला पाया जर कधी मजबूत नसेल, थोडं जरी हवा वारा किंवा पाऊस असला जास्तीचा तर ती काय होईल? ढासळून जाईल. मग त्यासाठी मजबूती येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? वेगवेगळ्या प्रकारचे नाऊन असो, प्रोनाऊन असो, ॲडजेक्टिव्ह असो, ॲक्शन वर्ब असो. जसं आपण आता ॲक्शन वर्बची पण सिरीजच चालू केलेली आहे. मी पहिला पण व्हिडिओ टाकलेला आहे बघा, ज्यामध्ये 50 ॲक्शन वर्ब आहे फर्स्ट आणि पार्ट 2 मध्ये 50च ॲक्शन वर्ब आहे. आणि आता पार्ट 3 मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्याकडून करून घेण्यासाठी काय केलंय मी? 150 म्हणजे ते तुम्हाला फार गरजेचे आहे. शाळा उघडण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? जवळपास 500 आउट ऑफ त्याच्या पलीकडे जवळपास मला तर वाटतं 1000 तुमचे ॲक्शन वर्ब म्हणजे ओनली V1 तुमचे लर्न होईल शाळा सुरुवात होईपर्यंत, म्हणजे 15 जून पर्यंत. तर मला जसं मी इतकी मेहनत घेतोय तर तुम्ही पण तेवढी मेहनत घेऊन पूर्ण लर्न करायचे ते. चालेल? तर मी जे आज घेतलेले 150 जे V1 आहे तर त्याचा घरी पण सराव करा. प्रत्येकाने हा व्हिडिओ बघा आणि ज्याला आवडलाय तर त्यांनी हा शेअर दुसऱ्यांना पण करा. आपल्या ग्रुपमध्ये वगैरे किंवा नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये. त्यांना पण, त्या मुलांना पण त्याचा फायदा होईल. त्यांना पण समजेल की आम्ही जो क्लास लावलेला आहे तो योग्य आहे म्हणून. तर धन्यवाद विद्यार्थ्यांनो.